हॅलो फ्रेंड्स, आदर्श कोचिंग क्लासेसच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी उमेश थोरात पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। या ठिकाणी आपल्याला पाठीमागे स्क्रीन, माझ्या जी पाठीमागे स्क्रीन आहे ती स्क्रीन तुम्हाला दिसतच असेल। स्क्रीनवरून तुम्हाला अंदाज आला असेल की नेमका आपण आज व्हिडिओ का बनवतोय, कशासाठी बनवतोय। चला तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया। पहा, काही जण या चॅनलवरती नवीन असतील तर त्यांना विनंती आहे की कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे असेच तुम्हाला दर्जेदार आणि नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील। क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आपल्याला रिअल लाईफमध्ये कसा उपयोग होतो हे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून, या प्रॅक्टिस सेटच्या माध्यमातून जाणून घ्यायचे। आणि अतिशय सोपा हा असा असणारा टॉपिक, जसं की मागचा टॉपिक होता लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, त्यातलं एक लास्ट प्रॅक्टिस सेट आपण काही वर्ड प्रॉब्लेम, शाब्दिक उदाहरणं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलच्या बेसवरती सॉल्व्ह केले होते। सेम तशाच पद्धतीनं आपल्याला हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, या क्वाड्रॅटिक इक्वेशन वरती पण आपल्याला काही वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे आणि त्या प्रॅक्टिस सेट आपला 2.6। चला तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या प्रॅक्टिस सेट वरती येऊया। सगळ्यात पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे, आपण असे स्टेप बाय स्टेप पहिला स्टार्ट झालेला शब्द आहे प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन कशाची, तर विचारलेले प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence, म्हणजे 2 वर्षा आधीचं प्रगतीचं वय आणि 3 वर्षा हेच म्हणजे 3 वर्षा नंतरचं प्रगतीचं वय, म्हणजे मुलगी एकच आहे, तिचं वय 2 वर्षा अगोदर किती होतं, 3 वर्षानंतर किती असणार आहे, त्या दोन्ही वयांचं प्रोडक्ट हा दिलेला आहे आपल्याला 84। सुरुवातीला आपल्याला एक कंडिशन नुसार इथं सपोज करून घ्यायचे। सपोज बघा कोणाचं लेट प्रगतीज प्रेझेंट एज, लेट प्रगतीज प्रेझेंट एज। आता ते प्रेझेंट एज आपल्याला फाइंड आउट करायचे, पण दिलेलं नसल्यामुळे आपण सुरुवातीला काय करू, लेट प्रगतीज प्रेझेंट एज बी एक्स। आपण असं समजू की या ठिकाणी प्रगतीचं जे प्रेझेंट एज आहे ते किती आहे, एक्स इयर एवढं आहे। लेट प्रगतीज प्रेझेंट एज इज बी एक्स इयर। आता प्रगतीचं जर प्रेझेंट एज हे एक्स इयर असेल तर आपल्याला कंडिशन मध्ये काय म्हटलं की 2 वर्ष अगोदरचं वय आणि 3 वर्षा नंतरचं वय। आता कंडिशन नुसार आपल्याला इथे लिहावं लागेल, देअरफॉर प्रगतीज एज 2 years ago। आता 2 वर्ष अगोदर तिचं वय किती होईल, जर प्रेझेंट एज हे एक्स असेल तर 2 वर्ष अगोदर तिचं होईल, आजच्या वयामधून 2 वर्ष आपल्याला मायनस करावं लागतील। अँड प्रगतीज एज 3 year हेच, म्हणजे 3 वर्षानंतरचं प्रगतीचं वय ते असणार x + 3। अशा पद्धतीचे प्रगतीचं 2 वर्ष आधीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय अशा आपण दोन्ही इथं फाइंड आउट केले। आता हे दोन्ही वय मिळाल्यानंतर या दोन्ही वयामध्ये काय करायचं आपल्याला, तर दोन्ही वयांचा प्रोडक्ट आपल्याला इथं दिलेला आहे, आपण तो प्रोडक्ट समजून घेऊ। काय म्हटलेलं आहे, अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन, अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन। आता कंडिशन काय दिलेली, तर कंडिशन अशी दिलेली पहा, प्रोडक्ट ऑफ प्रगतीज 2 years ago and 3 years hence एज इज 84, म्हणजे प्रगतीचं 2 वर्ष अगोदरचं 3 वर्षाच्या नंतरचं वयाचा प्रोडक्ट हा 84 आहे। म्हणजे अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन 2 वर्ष अगोदरचं जे वय आहे ते आहे, प्रगतीचं 2 वर्ष आधीचं वय आहे x - 2 आणि 3 वर्षानंतरचं वय म्हणजे x + 3 = 84। या दोन्ही वयांचा प्रोडक्ट हा 84 आहे, ब्रॅकेटच्या मध्ये कोणतं साइन आहे म्हणजे प्रोडक्ट आहे। आता आपण प्रोडक्ट करून घेऊ, मल्टिप्लाय करून घेऊ। काय करायचं, या सुरुवातीला x या नंबरला पूर्ण या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू आपण, x * x + 3, नंतर या 2 या नंबरला पूर्ण ब्रॅकेटला
-2 into x plus 3 is equal to 84. आता ह्या ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन पहा, x into x x square, x into 3 या ठिकाणी 3x -2 into x -2x -2 into 3 2 3 जा 6 minus plus minus is equal to 84. x square as it is 3x आणि 2x लाईक टर्म आहे, दोन्ही ठिकाणी x x आहे, 3 times x 2 times x प्लस मायनस सबट्रॅक्शन होईल, 3 times x मधून 2 times x मायनस झालं, राहिला इथं 1x साइन बिगर नंबर म्हणजे प्लस 1x म्हणजे नुसतं 1x ने रिप्लेस करेल -6 तिकडचा जो 84 आहे हा 84 आपण इकडे शिफ्ट करू म्हणजे तो पॉझिटिव्ह 84 इकडे काय होईल निगेटिव्ह 84 इज इक्वल टू तिकडे राहणार 0. 6 आणि 84 मायनस मायनस दोन्ही ठिकाणी x स्क्वेअर प्लस x मायनस मायनस असल्यामुळे याची आपल्याला एक ऍडिशन करावं लागेल, मायनस मायनस प्लस 84 आणि 6 दोघांचं ऍडिशन होईल 90 मायनस मायनस प्लस जर झालं तरी साइन बिगर नंबरचा म्हणजे मायनसच राहणार. अशा पद्धतीने हा इक्वेशन तयार झाला. आता तयार झालेले इक्वेशन आपण कोणत्याही पद्धतीने, आपल्याकडे 2-3 पद्धती आहेत, आपण फॅक्टर मेथडने पण करू शकतो, फॅक्टरायझेशन मेथड, कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड किंवा फॉर्म्युला मेथड, जी कुठली मेथड आपल्याला सोपी वाटेल, जी कुठली मेथड आपल्याला सोपी वाटेल त्या मेथडने आपण या क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व्ह करू. पण याची फॅक्टरायझेशन मेथडनेच आपल्याला सोपं जाणार आहे. हा क्वेश्चन एकदम सोपा आहे, त्यामुळे आपण फॅक्टरायझेशन मेथडने घेऊ. पहा इथं 1 x स्क्वेअरच्या बाजूला 1 आहे, 90 दोघांचा प्रोडक्ट इथं 90 असणार, त्या पद्धतीने आपण फॅक्टर घेतो. ते फॅक्टर एकदा समजून घेऊ. 90 या नंबरचा आपल्याला असे दोन फॅक्टर घ्यायचे की प्रोडक्ट हा 90 आला पाहिजे, ऍडिशन सबट्रॅक्शन रिअल नंबर 1 आहे म्हणजे फॅक्टर आपले काय असतील तर फॅक्टर असतील 10 into 9 9 10 जा 90 मायनस मध्ये पाहिजे आणि 10 मधून 9 मायनस केल्यानंतर आपल्याला इथे रिमाइंडर किती आला पाहिजे, रिअल नंबर पॉझिटिव्ह वन आला पाहिजे. आता 1 आला पाहिजे म्हणून तर साइन आपल्याला मायनस द्यावं लागेल म्हणजे 10 into 9 10 9 जा 90 प्लस मायनस मायनस आणि 10 मधून 9 मायनस केल्यावर आला किती 1 जो मिडल नंबरला 1 आहे म्हणजे आपल्याला दोन फॅक्टर मिळाले, एक 10 आणि एक -9 जे की आपल्याला मिडल नंबरच्या प्लेसवरती रिप्लेस करायचे म्हणजे आपल्याला सांगितले x स्क्वेअर प्लस 10x मायनस 9x मायनस 90 इज इक्वल टू 0. आता या दोघांमध्ये कॉमन पहा काय येतं, इथं x इथं x कॉमन निघतो, ब्रॅकेट मध्ये राहणार x ला x ने मल्टिप्लाय केल्यावर x स्क्वेअर होईल, x ला 10 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 10x इथं मायनस मायनस दोन्ही ठिकाणी मायनस कॉमन घेऊन टाकू, 9 आणि 90 9 कॉमन घेतला, ब्रॅकेट मध्ये राहणार 9 इंटू कशाला मल्टिप्लाय करावं लागेल x म्हणजे 9 इंटू x 9x 9 ला कशाने मल्टिप्लाय केल्यावर 90 होतात तर 9 10 जर आता इथे मायनस पाहिजे तर ऑलरेडी इथे मायनस आहे त्यामुळे आतमध्ये आपण प्लस घेऊ म्हणजे काय मायनस प्लस मायनस साइन राहणार इज इक्वल टू 0. पहा x प्लस 10 दोन्ही ठिकाणी x प्लस 10 हा एकदाच लिहायचा आहे म्हणजे कॉमन घ्यायचं आहे, x प्लस 10 दोन ठिकाणी आणि त्या x प्लस 10 ला मल्टिप्लाय केलेलं एकदा x न आणि एकदा 9 न त्यांना एका ब्रॅकेटमध्ये b इक्वल टू 0. आता याच्या पुढे काय करायचं पहा x प्लस 10 आणि x प्लस 9 या दोन्ही ब्रॅकेटचा प्रोडक्ट 0 आहे म्हणजे याचा अर्थ एक तर x प्लस 10 एक तर हा 0 असणार और x मायनस 9 एक तर हा 0 असणार का, कारण त्या दोन्ही नंबरचा प्रोडक्ट हा 0 येतोय म्हणजे याचा अर्थ दोन्हीपैकी एक नंबर कन्फर्म 0 असणार म्हणून आपण त्याला असं लिहिलं x प्लस 10 इज इक्वल टू 0 x मायनस और x मायनस 9 इज इक्वल टू 0. पॉझिटिव्ह 10 आपण तिकडे शिफ्ट करू, x इज इक्वल टू हा निगेटिव्ह 10 होईल और निगेटिव्ह 9 तिकडे शिफ्ट केला तर होईल पॉझिटिव्ह 9 आणि अशा पद्धतीने आपल्याला दोन आन्सर मिळाले. x चा एक आन्सर आला 10 -10 आणि एक आला 9. पण आपल्याला विचारलं काय फाइंड द प्रेझेंट एज, x आपण सपोज केलं होतं प्रेझेंट एज म्हणजे x च्या दोन व्हॅल्यू मिळाल्या -10 आणि 9. पण मला सांगा या ठिकाणी प्रगतीचं जे काय प्रेझेंट एज असणार ते -10 -10 असतं का, ते एज हे कधीच निगेटिव्ह नसतं म्हणजे आपल्याला तसं पण तिथे लिहू शकतो इथं काय हिअर एज अँड एज नेवर बी निगेटिव्ह. इथं आपल्याला असं लिहायचं की एज नेवर बी निगेटिव्ह, एज निगेटिव्ह कधीच नसतं म्हणून आपण असं म्हणू शकतो की जे पॉझिटिव्ह आले ती एकच आपला आन्सर आहे. देअरफॉर प्रगतीज प्रेझेंट एज इज 9 इयर्स. जे पॉझिटिव्ह नंबर आहे तेच आपलं
आन्सर असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हा पहिला क्वेश्चन आपला सॉल्व्ह झाला. ठीक आहे, क्वेश्चन समजला असेल, लिहायचा असेल लिहायला वेळ काय घालू नका. व्हिडिओ तुम्ही स्टॉप करून लिहून घेऊ शकता किंवा त्याचा स्क्रीनशॉटही घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग घेऊया पुढचा प्रश्न. सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ टू कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे लगातार येणारे नॅचरल इव्हन नंबर इज 244. फाइंड द नंबर्स. आपल्याला ते दोन्ही नंबर शोधायचे आहेत. पहा, सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ टू कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर. आता कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर हा कन्सेप्ट समजून घ्या. कॉन्सिक्युटिव्ह नंबर म्हटलं म्हणजे काय ना, कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे लगातार. जसं की 1 2 3 4 5. आता नुसते नॅचरल नंबर म्हटले तसे येतील, पण त्यांनी काय म्हटलेलं आहे इव्हन. आता इव्हन म्हटलं म्हणजे काय ना, इव्हन म्हटलं म्हणजे एक नंबर 2 जर असेल त्याच्या पुढचा 4, नंतर त्याच्या पुढचा 6 8 10, फक्त इव्हनच नंबर असणार आहे. आणि कॉन्सिक्युटिव्ह येणारे इव्हन नंबर म्हणजे 2 4 किंवा 4 6 किंवा 8 10 अशा पद्धतीचे येणारे जे लगातार नंबर आहेत, त्या लगातार येणाऱ्या कुठल्याही दोन इव्हन नंबरचा स्क्वेअरची सम ऑफ स्क्वेअर हे किती आहे? 244 आहे. वन ऑफ द इव्हन नंबर बी एक्स. असं सपोज करू आपण की त्या दोन्ही नंबर की एक कोणता तरी इव्हन नंबर एक्स आहे, म्हणजे कोणता तरी जसं की 2 किंवा 4 किंवा 6 असा असेल. मग आता पुढचा नंबर इव्हन नंबर हा किती नंबर पुढे जातो? इव्हन नंबर म्हटलं म्हणजे 2 2 न पुढे जावं लागेल आपल्याला. पुढे जाऊ शकतो पुढचा नेक्स्ट नंबर 6 जर असेल तर 6 च्या पुढचा नंबर 8. अशा पद्धतीने इव्हन नंबर हा प्लस पुढे वाढत जाणार. मग आपल्याला देअरफोर इथे लिहावं लागेल देअरफोर द ऑदर नंबर इज. दुसरा नंबर x जर x असेल तर पुढचा नंबर कोणता असणार? x प्लस 2. अशा पद्धतीचे हे दोन नंबर असतील. कारण प्लस 2 का? कारण इव्हन नंबर आहे कॉन्सिक्युटिव्ह. इव्हन नंबर म्हणजे 2 2 आपल्याला पुढे जावं लागेल. ऑड जर असेल तर आपण 2 2 पुढे गेलो असतो. पहा, आता इव्हन नंबर एक नंबर x, दुसरा नंबर x प्लस 2. अशा पद्धतीचे दोन इव्हन नंबर आहेत. आपल्याला कंडिशन काय दिली ती कंडिशन नुसार आपण स्टेटमेंट इथे लिहून घेऊ अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. ना by given condition or by according to given condition. जी कंडिशन दिलेली त्या कंडिशन नुसार आपण स्टेटमेंट समजून घेऊ. पहा, कंडिशन मध्ये काय दिलेलं आहे तर कंडिशन मध्ये क्लिअर सांगितलेलं आहे की या ठिकाणी सम ऑफ स्क्वेअर आपल्याला सम करायचा आहे, ऍडिशन करायची. कशाची? स्क्वेअर ऑफ द टू कॉन्सिक्युटिव्ह. जे कॉन्सिक्युटिव्ह दोन नंबर आहेत त्या दोघांची स्क्वेअरची. म्हणजे एक इव्हन नंबर आहे x त्याचा स्क्वेअर आणि दुसरा इव्हन नंबर आहे x प्लस 2 याचा स्क्वेअर. या दोन्हीच्या स्क्वेअरची सम ही किती आहे? 244 असं दिलेलं आहे. अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन जवळजवळ तयार झालं. आपण याला सॉल्व्ह करू. पहा, लक्ष द्या. आता हे सॉल्व्ह करत असताना काय करायचं पहा. x square as it is plus x plus 2 bracket square हे एक्सपान्शन आहे आपलं. a plus b bracket square याच्यानुसार आहे a square plus 2ab plus b square. अशा पद्धतीचे एक्सपान्शन आपल्याला त्याचं करायचं आहे. म्हणजे एक्सपान्शन इथे होणार a चा स्क्वेअर म्हणजे x square plus 2 into x into 2 म्हणजे 2ab plus b square म्हणजे 2 square is equal to 244. पहा, x square हे झाले किती? 1 टाइम आणि हा 1 टाइम 2 टाइम x square प्लस 2 2 जा 4 इथे येणार 4x आणि या ठिकाणी येणार 2 चा स्क्वेअर त्याच्याबरोबर येणार 4 आणि 244 इकडे शिफ्ट केला तर तो येणार 244 मायनस इज इक्वल टू 0. आता पहा, इकडे येणार 2x स्क्वेअर प्लस 4x 244 मायनस मध्ये 4 प्लस मध्ये प्लस मायनस मायनस 244 मधून 4 मायनस झाला किती? 240. साइन बिगर नंबर म्हणजे मायनस इज इक्वल टू 0. आता याला फॅक्टराइज करायचं. याला फॅक्टरायझेशन मेथडने करू शकतो आपण. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याचे जे मेथड आहे फॅक्टरायझेशन मेथड, फॉर्म्युला मेथड किंवा कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, कोणते मेथड न करा. या इक्वेशनला थोडंसं रिड्यूस करून पण घेऊ शकतो. कारण सगळ्या ठिकाणी पार्ट पुन्हा डिवाइड होतो. सगळ्या इक्वेशनला पुन्हा डिवाइड होतो. पुन्हा डिवाइड करून घ्यावं आपल्याला वाटल्यास. असं करा.
डिवाइड इक्वेशन बाय 2. या इक्वेशनला जर पुन्हा डिवाइड केलं, इथं पुन्हा डिवाइड केलं तर राहणार x² प्लस इथं पुन्हा डिवाइड केलं तर राहणार किती 2x आणि इथं पुन्हा डिवाइड केलं तर राहणार 120 इज इक्वल टू 0. फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करायचं असेल तर इथं 120 चे आपल्याला फॅक्टर घ्यावे लागतील. 120 चे फॅक्टर अशा पद्धतीने घ्यायचे की प्रोडक्ट 120 झाला पाहिजे, ऍडिशन सबट्रॅक्शन ही 2x किंवा 2 आली पाहिजे. मग आता फॅक्टर कसे पडतील पहा. 120 चे फॅक्टर पडतो 1 into 120, 2 into 60, 3 into 40, 4 into 30, त्याच्यानंतर 5 into 24, 6 into 20, त्याच्यानंतर 12 into 10 अशा पद्धतीने काही फॅक्टर पडतात. आता आपल्याला मिडल नंबर 2 पाहिजे, 12 into 10 चालवून देऊ, बरोबर आहे. म्हणजे आपण 12 आणि 10 अशा पद्धतीचे दोन फॅक्टर घेऊ शकतो. 10 आणि 12 यांची ऍडिशन तर 22 झाली, आपल्याला 2 पाहिजे म्हणजे सबट्रॅक्शन करावं लागेल डेफिनेटली, पण वरती पॉझिटिव्ह नंबर आला पाहिजे म्हणून आपल्याला वरती निगेटिव्ह आला पाहिजे म्हणजे स्मॉलर नंबरला आपण मायनस साइन देऊ. 12 मधून 10 मायनस केलं, 12 10 चा 120 प्लस मायनस मायनस आणि 12 मधून 10 मायनस केलं तर किती 2 साइन बिगर नंबर म्हणजे पॉझिटिव्ह 2. अशा पद्धतीचे फॅक्टर आपल्याला इथे मिळतील. फॅक्टरनुसार आपण इथे नंबर लिहू. x² मायनस 10x प्लस 12x मायनस 120 इज इक्वल टू 0. या दोघांमध्ये आणि या दोघांमध्ये कॉमन काय येतं पहा. x कॉमन जर घेतला ब्रॅकेटमध्ये राहणार x मायनस 10, या ठिकाणी 12 कॉमन लिहिणार ब्रॅकेटमध्ये राहणार x मायनस 12, 10 चा 120 पाहिजे मायनस मध्ये म्हणून आपण इथे प्लस मायनस मायनस इक्वल टू 0. पहा x मायनस 10 x मायनस 10 दोन ठिकाणी x मायनस 10 कॉमन घेऊन टाका. एका ब्रॅकेटमध्ये राहणार किती x आणि प्लस 12 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x प्लस 12 इज इक्वल टू 0. या दोन्ही ब्रॅकेटचा प्रोडक्ट 0 आहे म्हणजे याचा अर्थ या दोन्ही ब्रॅकेटचा प्रोडक्ट जर 0 असेल तर आपण इथं असं लिहू शकतो. पहा या दोन्ही ब्रॅकेटचा प्रोडक्ट 0 आहे म्हणजे x मायनस 10 इज इक्वल टू एकतर हा 0 असणार और x प्लस 12 एकतर हा तरी 0 असणार. दोन्हीपैकी कन्फर्म 0 असणार. मायनस 10 ला तिकडे पाठवून द्या. x इज इक्वल टू मायनस 10 तिकडे गेलं तर प्लस 10 और x इज इक्वल टू पॉझिटिव्ह 12 तिकडे गेलं तर निगेटिव्ह 12. अशा पद्धतीने आपल्याला दोन नंबर मिळाले. पण आपल्याला नॅचरल इव्हन नंबर म्हटलेले आहे आणि नॅचरल नंबर नेवर बी निगेटिव्ह इथे लिहू शकतो आपण. अँड नॅचरल नंबर नेवर बी निगेटिव्ह. नॅचरल नंबर हा निगेटिव्ह नसतो. नॅचरल नंबर जर निगेटिव्ह नसतो तर मग आपण इथे लिहू शकतो देअरफॉर द फर्स्ट इव्हन नॅचरल नंबर इज सो की पहिला इव्हन नॅचरल नंबर आपण x म्हटला होता. इथे x ची व्हॅल्यू किती म्हणून घेणार आहोत आपण जो पॉझिटिव्ह येतो म्हणजे कोणता द x फर्स्ट इव्हन नॅचरल नंबर इज 10 and the next other even natural number is तो दूसरा नॅचरल इव्हन नंबर आहे x प्लस 2 म्हणजे किती x प्लस 2 x ची व्हॅल्यू किती 10 प्लस 2 म्हणजे दुसरा नंबर असणार 12. 10 आणि 12 अशा पद्धतीचे दोन इव्हन नंबर असणार. आपण अशा पद्धतीने फुल सेंटेन्स मध्ये त्याचा आन्सर लिहायचा आहे. ठीक आहे. क्वेश्चन समजला असेल यू कॅन टेक स्क्रीनशॉट. काय म्हटलेले इन अन ऑरेंज गार्डन मिस्टर मधुसूदन देयर आर 150 ऑरेंज ट्री. त्या ऑरेंज गार्डन मध्ये टोटल ऑरेंज ट्री आहेत 150. The number of orange tree, the number of trees in each row is 5 more. आता प्रत्येक रो मध्ये जे नंबर ऑफ ट्रीज आहेत ते 5 मोर आहे. रो मध्ये असलेले नंबर ऑफ ट्रीज 5 मोर आहे दॅन इच कॉलम. प्रत्येक कॉलम मध्ये असलेल्या ट्रीज पेक्षा. फाइंड द नंबर ऑफ ट्रीज इन इच ऑफ द रो
and each of the column with the help of the following flow chart. पहा इथं काय दिलेलं आहे सुरुवातीला पहा इथं म्हटलेलं आहे नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम इज x. आता सुरुवातीला नंबर ऑफ ट्रीज कॉलम मधले x असे आपण सपोज केले तर नंबर ऑफ ट्रीज इन अ रो किती होतील तर ते होतील रो मध्ये त्यांनी 5 ट्रीज मोर म्हटले कॉलम पेक्षा म्हणजे x + 5 असं त्याचा आन्सर असणार. टोटल ट्रीज किती होतील तर रो आणि कॉलम पहा अशा पद्धतीचे असतात. हे रो आहे आणि हे आहे कॉलम असे असतात. ठीक आहे. मग आता प्रत्येक रो आणि प्रत्येक कॉलम मध्ये जर काही फिक्स नंबर ऑफ ट्रीज असतील तर आपण टोटल ट्रीज काउंट करण्यासाठी एका रो मध्ये असलेले ट्रीज आणि एका कॉलम मध्ये असलेले नंबर ऑफ ट्रीज यांचा प्रोडक्ट जर केलं तर डायरेक्ट आपल्याला आन्सर निघून जातं. म्हणजे इथे आपण असं करू शकतो टोटल नंबर ऑफ ट्रीज x into x + 5 म्हणजे नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम आणि नंबर ऑफ ट्रीज इन अ रो या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे टोटल नंबर ऑफ ट्रीज. म्हणजे आपण टोटल नंबर ऑफ ट्रीज जर फाइंड आउट केले तर आपला इथे या ठिकाणी या ऍक्टिव्हिटी नुसार जर आपण असं लिहिलं तर या ठिकाणी ऍक्टिव्हिटी मध्ये पहा असं आपण लिहू शकतो पहा नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम इज x नंबर ऑफ ट्रीज इन अ रो इज आपण कंडिशन टोटल नंबर ऑफ ट्रीज इथे काय करायचं आहे आपण ट्रीजचा प्रोडक्ट म्हणजे x * x + 5 यांचा प्रोडक्ट केला म्हणजे आपल्याला टोटल नंबर ऑफ ट्रीज मिळतात. पण टोटल नंबर ऑफ ट्रीज आपल्याला ऑलरेडी दिलेले आहे किती 150 म्हणजे आपण इथे लिहू शकतो 150 = x इन ब्रॅकेट x + 5. याला सॉल्व करू आपण. याला सॉल्व जर केलं तर असं होईल किंवा याला आपण असं सरळ लिहू x इन ब्रॅकेट x + 5 या दोघांचा प्रोडक्ट आणि 150 नंबर ऑफ ट्रीज हे थोडंसं आपण इकडे आणि इकडे करून घेतलं. काय करणे 150 याला इक्वल हे याला इक्वल म्हणजे त्याला थोडंसं रोटेट करून घेतलं आपण. x ने याला मल्टिप्लाय करा x * x x² x * 5 5x 150 कडे घेऊन टाका 150 - 1 = 0 प्लस मधलं मायनस होईल. आणि मग याला आता याला फॅक्टराइज करायचं. फॅक्टराइज करताना याचे फॅक्टर आपल्याला कसे निघतात पहा -150 चे आपल्याला फॅक्टर घ्यायचे. फॅक्टर इथे 10 आणि 15 10 आणि 15 चा प्रोडक्ट येईल 150 15 मधून 10 मायनस केला किती 5 साइन बिगर नंबर म्हणजे 15 ला बिगर नंबर पॉझिटिव्हचं साइन आपल्याला लागेल म्हणजे 15 मधून 10 - 5 5 ला प्लसचं साइन येईल आणि मिडल नंबर आपल्याला 5 पाहिजे. मग आता हे आल्यानंतर आपण काय करू याच्या पुढे क्वाड्रॅटिक इक्वेशनला आपण सॉल्व करू. फॅक्टर आपल्याला त्याच्यात रिप्लेस करायचे. तिथे आहे पहिला नंबर x² फॅक्टर आपले आले 5x च्या प्लेस वरती -10x + 15x - 150 = 0. कॉमन घेऊन टाकू आपण पहिल्या दोघांमध्ये नंतरच्या दोघांमध्ये कॉमन x इन ब्रॅकेट x - 10 दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये आहे +15 इन ब्रॅकेट x - 15 10 चा 150 = 0 म्हणजे या ठिकाणी 15 × x 15x 15 × 10 150 x - 10 x - 10 दोन्ही ठिकाणी सारखा आला x - 10 एकदाच कॉमन घेऊन टाका दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये x + 15 = 0 म्हणजे याचा अर्थ असा आहे की x - 10 = 0 और x + 15 = 0. एक तर हा किंवा तो दोन्हीपैकी एक 0 असणार. -10 तिकडे गेला तर +10 और +15 तिकडे गेला तर -15. अशा पद्धतीने आपल्याला हे दोन आन्सर मिळाले. आता या दोन पैकी आपल्याला विचारलं काय तर नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो अँड नंबर ऑफ ट्रीज इन ईच कॉलम असं म्हटलेलं आहे. कॉलम मध्ये x ट्रीज आहे रो मध्ये x + 5 ट्रीज आहे. पण नंबर ऑफ ट्रीज नेव्हर बी निगेटिव्ह. नंबर ऑफ ट्रीज कधीच निगेटिव्ह असणार नाही. म्हणजे आपण इथे लिहू शकतो नंबर ऑफ ट्रीज नेव्हर बी निगेटिव्ह. झाडं असताना कधीच निगेटिव्ह येणार नाही. आपण असं म्हणणार नाही की निगेटिव्ह 5 झाले म्हणजे निगेटिव्ह मध्ये ट्रीज येऊ शकत नाही. मग आता हे लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचं देअरफोर पहिल्यांदा कॉलम मध्ये असलेले ट्रीज देअरफोर नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम मध्ये असलेले टोटल नंबर ऑफ ट्रीज ज्याला आपण x असं म्हटलं होतं. x म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये मिळाली 10 ट्रीज म्हणजे
कॉलममध्ये एका कॉलममध्ये 10 ट्रीज आहेत अँड नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो, आणि प्रत्येक रो मध्ये किती ट्री आहे तर x+5 म्हणजे प्रत्येक कॉलम पेक्षा 5 ट्री जास्त, म्हणजेच x च्या प्लेसवरती आपल्याला इथं असणार 10+5 म्हणजेच 15 ट्रीज. अशा पद्धतीने 10 ट्रीज हे कॉलम मध्ये आले, 15 ट्रीज हे रो मध्ये आले. क्वेश्चन समजला असेल तर यू कॅन नोट डाऊन और टेक अ स्क्रीनशॉट, अदरवाइज तुम्ही त्याला पॉज करून लिहून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट घेऊन घेऊ शकता. व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून आपण 3 क्वेश्चन जे घेतलेले आहेत तिथंच थांबूया, आणि हे क्वेश्चन तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षात आलेच असतील. व्हिडिओ बंद करण्यापूर्वी किंवा जाण्याअगोदर एक सर्वांना इन्स्ट्रक्शन आहे की व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत हा व्हिडिओ मिळेल, सर्वांना या व्हिडिओची माहिती मिळेल, सर्वांना चांगल्या पद्धतीचा हा व्हिडिओ पाहायला मिळेल. आणि अजून पण जर चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, अधिक जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.